मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. तो म्हणजे शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे आणि काही महत्त्वाच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे या चर्चांना मोठं उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यायला हव्यात अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनीही त्याच दिशेने सूचक प्रतिक्रिया दिली आणि इथूनच सुरू झाली महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समीकरणांची चर्चा. तर नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनीस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता. तर छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेची हक्काची जागा भाजपने बळकावल्यामुळे सत्तार नाराज होते. त्यांच्या मुलाने या जागेसाठी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महायुतीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचे विधान केलंय. सत्तार यांनी थेट भाजपवर निशाणा साधत म्हटलंय की शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत आहे. महायुती सरकारमधील एका वरिष्ठ नेत्याकडून आलेले हे वक्तव्य साधे नाहीये, कारण गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये भाजपबद्दल नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सत्तार यांनी ममता बॅनर्जी यांचं उदाहरण देत मित्रपक्षांनी सावध राहण्याचा सल्लाही दिलाय. राजकीय विश्लेषकांच्या मते मोठ्या पक्षासोबत राहिल्याने स्वतःची ओळख आणि राजकीय ताकद कमी होण्याची भीती काही मित्रपक्षांना वाटत असल्याचे हे संकेत आहेत. विशेष म्हणजे सत्तार यांच्या या विधानानंतर काही तासातच एक अशी घटना घडली ज्याने चर्चांना आणखी खतपाणी घातलं. समृद्धी महामार्गावर शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची अनपेक्षित भेट झाली. दानवे शिर्डीकडे तर सत्तार मुंबईकडे जात होते. दोघांनी गाड्या थांबवल्या, एकमेकांची गळाभेट घेतली आणि काही मिनिटं चर्चा देखील केली. राजकारणात योगायोगांनाही अर्थ असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे ही गळाभेट केवळ मैत्रीपूर्ण होती की त्यामागे काही राजकीय संदेश होता, याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. दरम्यान अंबादास दानवे यांनीही दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत सकारात्मक भावना व्यक्त केली. मात्र त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य म्हटलंय की माझ्या एकट्याला वाटून काय फायदा. या एका वाक्यातून दानवे यांनी स्पष्ट केले की काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची इच्छा असू शकते, पण अंतिम निर्णय हा पक्ष नेतृत्वाचाच असणार आहे. तरी देखील 2022च्या बंडानंतर पहिल्यांदाच दोन्ही बाजूतील नेत्यांकडून अशा प्रकारची सार्वजनिक भूमिका समोर येत असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. याच काळात नाशिकमध्येही एक वेगळी राजकीय घटना घडली. विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार वसंत गीते आणि अनिल कदम यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज घेतले होते. मात्र शेवटच्या क्षणी पक्षाने निवडणुकीतील माघार घेतली. उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी यामागे घोडेबाजार होत असल्याचं कारण दिलंय. पण राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाने अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या उमेदवाराला मदत केली का? या प्रश्नामुळे दोन्ही शिवसेनांमधील संभाव्य संवादाबाबतच्या चर्चांना आणखी वेग मिळालाय. मात्र या सर्व चर्चांना सर्वात मोठा धक्का दिला तो खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेने. राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शिवसेना एकच आहे, दोन्ही शिवसेना असूच शकत नाही. त्यांच्या मते खरी शिवसेना तीच आहे जिथं उद्धव ठाकरे आहेत. इतकंच नाही तर त्यांनी शिंदे गटाला भाजपची शिवसेना अशी टीकाही केली. राऊत यांचा संदेश स्पष्ट होता. जर कोणाला भाजपच्या राजकारणाचा कंटाळा आला असेल तर त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. म्हणजेच ठाकरे गटाची भूमिका सध्या विलिनीकरणापेक्षा घरवापसीची अधिक दिसते. दुसरीकडे या सर्व चर्चावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमचीच शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेते. जनतेने आम्हाला कौल दिलाय. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावल्या. दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या वादात उडी घेतली. त्यांच्या मते शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपपासून वेगळे होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यांनी या पक्षांना दात नसलेले वाघ अशी उपमा देत ते फक्त नाराजी व्यक्त करू शकतात, पण सत्ता सोडण्याचं धाडस करणार नाहीत असा दावा केलाय. आता प्रश्न असा येतो की खरंच दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का? तर सध्याची परिस्थिती पाहता ते तात्काळ घडेल असं वाटत नाही, कारण हा केवळ दोन गटांचा वाद नाही तर हा नेतृत्वाचा प्रश्न आहे.
पक्ष चिन्हाचा प्रश्न आहे, संघटनात्मक वर्चस्वाचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय विश्वासाचा प्रश्न आहे. मात्र अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य, अंबादास दानवे यांची भूमिका, समृद्धी महामार्गावरील गळाभेट आणि नाशिकमधील घडामोडी यामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे. शिवसेना एकत्रीकरणाचा विषय अजून संपलेला नाहीये. तो वेळोवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा समोर येत आहे. तुम्हाला काय वाटतं? शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र येऊ शकतात का? की आता दोन्ही पक्षांचा राजकीय प्रवास कायमचा वेगळा झालाय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.